नक्कीच नक्कीच डॉक्टर मला एक सांगा मणक्याशी संबंधित आजार किंवा स्पाईनशी रिलेटेड किंवा स्लीप डिस्क अशासारखे आजार यावर पण आपण ॲक्युपंक्चर थेरपी वापरू शकतो? 100% हा तर आमचा स्पेशलिटी आहे. तर मला एक साधा अनुभव देतो. काल कोएलो म्हणून एक पेशंट होता. तर तो काल कोएलो त्याचा एवढा प्रॉब्लेम होता, जो जपानमध्ये होता. त्याला सिव्हिअर स्लीप डिस्क होतं. त्यांनी पुष्कळ उपचार केले तिथं जपानमध्ये, अमेरिकामध्ये सर्व जाऊन उपचार केले. त्याच्यानंतर असं समजलं की त्याचं कुठेही दुखणं कमी होत नाही. मग त्याला स्ट्रेचरवर घालून भारतामध्ये आणलं. भारतात आल्यानंतर गोव्यात राहत होता. त्यांनी पुष्कळ डॉक्टर्स केले, ब्रीच कॅन्डीपासून सर्व डॉक्टर्स केले. कुठेही त्याला थोडासुद्धा रिलीफ नाही मिळाला. 12 वर्ष बेडवर 20-30 वर्षाच्या एजमधून सुरू झालं होतं. 12 वर्ष त्यांनी बेडवर काढले आणि ही वॉज जस्ट क्रावलिंग. जेव्हा तो याला कोणीतरी सांगितलं, डॉक्टर प्रभू याला ट्रीटमेंट करू शकतात, तुला वेदना काढू शकतात, तो माझ्याकडे आला. मी म्हटलं सहज काही प्रॉब्लेम नाही. तो म्हणाला मला काही नको, फक्त मला बेडवर जे पेन्स होतात तेवढ्यासुद्धा कमी झाला ना डॉक्टर, मी आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. मी म्हटलं असं का बोलतो, चालवतो ना तुला, म्हटलं कशाला टेन्शन घेतो, तेवढी अपेक्षा नाही. म्हणाला 12 वर्ष मी बेडवर आहे. मी ट्रीटमेंट केलं त्याला. ट्रीटमेंट केल्यानंतर 3 महिन्याच्या टाईममध्ये तो पूर्ण नागपूरपर्यंत गाडी चालवत गेला. त्याच्यानंतर त्यांनी 100 सिटिंग घेतल्या. आम्ही 60 सिटिंग देतो. त्यांनी 100 सिटिंग घेतल्या आणि त्याच्यानंतर तो आपल्या थायलंडला गेला, म्हणजे जपानला गेला, आपल्या मित्रांना भेटला. हा डान्सिंग करतो ते बघितलं आणि त्यांनी थायलंडला घेऊन गेले त्याला. थायलंडला त्यांनी रॉक क्लाइम्बिंग केलं विदाऊट एनी प्रॉब्लेम. त्याच्यानंतर गोव्यात आल्यानंतर त्याने साधारण काठमांडूपर्यंत आपलं बाईक रायडिंग केली. 8000 किलोमीटर जाऊन आला. त्याच्यानंतर त्यांनी आपलं गिनीज रेकॉर्ड ब्रेक केला. 1,00,000 किलोमीटर कंटिन्युअस रायडिंग ऑफ बाईक. म्हणजे जो बेडवर होता तो आज एवढा रायडिंग करतो आणि त्यांनी सर्वकडे सांगितलं याचं क्रेडिट पूर्ण डॉक्टर प्रभू आणि ॲक्युपंक्चरला जातं.